सर्वदा मोर्या. असं मी काय म्हणते, ऐक, आता ते पाहुणे बघायला येत आहेत, त्यांच्यासोबत एकदम व्यवस्थित बोलशील, काय असेल ते, आणि क्लिअर करून घे. ते जर हो म्हटले तर मग आपण दिवाळीनंतर लग्न करून टाकू. तू जसं म्हणशील तसं. हा, असं पण आता दिवाळीनंतर कशाला, हा आपण करूनच टाकू आता लग्न. अगं ते साखरपुडा म्हणतील तर आधी एक काम करू, त्यांना पण खर्च नको जास्त, आपण साखरपुड्यातच आवरून टाकू. बरं ठीक आहे. आता काय असेल ती बोली करून घेऊ, कारण मला तरी वाटतं की ती मुलगी नाही म्हणणार नाही. अगं पण तो आधी पाहायचा तर कार्यक्रम होते, तू पुढचं एकदम स्वप्न रंगवायला लागला. अरे म्हणजे कसं माहिती का, एक तर आई वडील गेल्यापासून तुला माहितीये मला सारखं सारखं इकडे यावं लागतं. धावपळ होते माझ्यामुळे, पण माझं काय म्हणणं आहे, आधी तिला मला पाहू दे, तिला आपलं घर पसंत पडू दे, काय कसं काय तिचं म्हणजे विचार आहे माझ्याबद्दल, घराबद्दल. एक काम करायचं का, मग आपण आई वडिलांनाच इकडे बोलून घेऊ. कोणाची? तिच्या? आपल्या रे. अरे हो, पण आई येतील का गावावरून? पहिलं बघून तर घेऊ, आई बाबा बोललेलेच आहेत ना तसे, आधी तुम्ही बघून घ्या. तेच ना, ते आले ना म्हणजे मग ताण राहणार नाही माहिती का. आता किती दिवस तू त्यांना तिकडेच ठेवणार आहे. बोलून घेऊ ना आपण काही. बोलून घेऊ, लग्नाच्या वेळेच्या नंतरची गोष्ट आहे म्हणा, नंतरची गोष्ट आहे. ठीक आहे, चालेल. आता पप्पा पण कसं आता रिटायरमेंटला आलेलेच आहे, असे पण म्हणजे होऊन जाईल सगळं व्यवस्थित. फोटो पाठवला होता पप्पांना? हो पाठवला होता. काय म्हटले ते बोलले की तू आणि दादा बघून घे म्हणे, त्याला पटली तर हो, पटली तर मग करून टाका म्हणे आपण. मला फक्त फोन कर काय म्हणतात, मग पप्पा तसे येणारच आहे 2-3 दिवसांनी. आईचं काहीच म्हणणं नाही, तुला पटली ना, सगळे समाधानी झाले बघ. आणि कसं अतिशय सुंदर असा छान तुमचा संसार झाला ना, आमचं पण मन असं समाधान राहील. बरं चल, ते येतील तर मी आवरू आता. काय चल आता. हा चल. आले घर त्यांचं. हो. चला. हा आले आले, हा आले आले. राम 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 राम. बस बापा तुम्ही. थांबा बसायला चटई आणते. चटई जाणार ना खायला खुर्च्या. हो चटई आणते. चटई हो चालेल. ते खुर्ची काय मारे ना बसायला प्रॉब्लेम आहे ना. डॉक्टर सांगितलं खुर्ची बसू नका. बस बाळा ये. खाली बसते. ये चल दादा, बस इथे. बस 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 बस. पाणी लगेच आणू का? नाही काही सगळं घेतलंय आता गाडीचं आहे ना. मिस्टरांचा बॉक्स घेतला होता आम्ही. त्यांनी काही त्रास नाही झाला ना? नाही नाही काही त्रास. ते रस्ता थोडासा इथे खराब आहे, आता रस्ता होईलच आहे. आपण वार्षिकला चालले. नाही नाही, आता कसं इथे सगळे पप्पा ते तिकडे असतात आमचे, आणि हा पण पुण्यालाच असतो. हा बंधू येतात. हा मग कसं आता दोघांच्या ड्युट्या दोघीकडे, मग इकडे कुणी एवढं येणं जाणं नसतं. इथं नाही राहत का तुम्ही? इथं राहायचं म्हणजे कसं येतात ते सगळं जेव्हा त्यांना वाटलं ना. शनिवार रविवार सगळे गावाकडेच असतात, कारण सुट्टी असते ना, त्यामुळे. बाकी हा माझा भाऊ अनुप. मुलगी माझी. हो का? एकोणची एकच आहे वाणिकीची. एकच आहे का? ओके. काय करतेस तू? काही नाही, आताच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. ओके. हो. तुला मी असं नाही विचारणार तुला स्वयंपाक पाणी येतो का नाही म्हणून, कारण आत्ताच्या युगामध्ये तर बायकोला जरी नाही जमलं तर नवरा हेल्प करू शकतो, आणि नाहीच ऍडजस्ट झालं तर काहीतरी युट्यूब वगैरे मुळे खूप काही अशा गोष्टी कधी शिकायला मिळतात. त्याच्यामुळे तुला मी तसला काही विचारणार नाही. बाकी तुला असं काय तुझ्या हॉबीज वगैरे काय आहेत? हॉबीज तसं काही नाहीये, म्हणजे फॅशन डिझायनिंगचं खूप आवड आहे मला. अरे वा. हो. अच्छा, म्हणजे लग्नानंतर तू जॉब करणार की नाही? जॉब करणार मी. जॉब करणार. हो, आता एवढं शिक्षण झालंय म्हटलं जॉब तर झालं. बरोबर. तुझं काय? मला काही विचार? मी इकडे आपल्या पुण्यामध्ये कामाला, IT मध्ये बाणेरला. हो, काम चालतं व्यवस्थित. असं शनिवार रविवार जसं वेळ मिळेल तसं मग येत असतो इकडे घराकडे. आपला बघण्याचा कार्यक्रम होता म्हणून म्हटलं मग बोलवून घेतलं. फोटो वगैरे दाखवला होता, तुम्ही पाहिला होता ना फोटो? हो, तुमचा फोटो पाहिला होता. बरं, तुमची आवड निवड काय? माझी आवड निवड हेच, आपलं काम करायचं आणि आनंदी राहायचं. खायची आवड. त्याचं काय, आपण जरी बाहेर काम करतो ना तर निसर्गाच्या सानिध्यात जेवढं शांततामध्ये राहता येईल, त्याच्यामुळे तो संडे देवाचा देव टळतो, पण सॅटर्डे संडे गावाकडे यायला टळत नाही त्याचं. आणि मला ह्याच गावात दिलेलं आहे. हो, ते पाटाच्या पलीकडनं जी वस्ती ना पवारांची, ती आमचीच आहे.
तर मग अधूनमधून मी पण इकडे येत असते. हे झाड नाव काय? आमचं ताई, आमचं म्हणजे ताईचा माझं पवार आहे, त्यांनी सांगितलं पवार यांचं कदम आहे. कदम कदम का? हा, मला वाटलं माझंच का बरं विचारलं परत. नाही हा. काय विचारायचं असेल तर विचारा ना पप्पा. तुमचं नाव सांगा ना पूर्ण. माझं अनुप रामचंद्र कदम. अच्छा. हम्म. शिक्षण किती झालं? शिक्षण इंजिनिअरिंग केलेली आहे मी. हो का? हम्म. मामा किती झालं? मामा 2 आहेत. हो का? हम्म. आमचे वडील पण इरिगेशन खात्यामध्ये, ते नगरला असतात आणि आई पण तिकडेच असते. मग गावाकडे ते पण सुट्टीचे, आणि त्यांचं कसं वीकली 3च दिवस त्यांना काम असतं. मग ते 2-3 दिवस इकडे येतात, कारण ते आता अवघ्या 1-1.5 वर्षामध्ये ते रिटायर पण होतील. भाऊ तर किती मग तुम्हाला? एकटेच आहे ते. मी एकुलता एक आहे. बहीण? बहीण मोठी आहे ना, ही आम्ही दोघं बहीण भाऊ. दोघं दोघं, दोघं हो, दोघं. हो. तसं त्याचं पुण्यामध्ये पण फ्लॅट आहे, नगरला पण फ्लॅट आहे, हा. आणि इथे पण घर आहे. तुमच्याच बद्दल थोडं सांगा. म्हणजे काय, कारण काय आता मोठा मोठा बोलायला म्हटलं की ताई काय झालं ऐका, तुम्हाला सांगत आता. आपल्याला जर म्हणजे एकोणाची पसंत झाली, सन्मान करायचं, त्याच्यामुळे काही लाजायचं काही काम नाही. पोरीला काय आई नाही, ओके. म्हणजे खरंच हे आई. वडीलच. नाही तर पाहुणे लग्न जमायचं, पाहुणे एका आल्याचं पुढे सासूबाई. नाही, बरं नाही, असं नको नाही, जे आहे ते खरं आहे. आमच्या आता पुढचा विषय तर वेगळा आहे, पण आमच्याकडचं कसं जर ठरलं तर क्वचितच लोकांमध्ये आम्ही काय झालं? असती ती, पण नेमकं आहे ना, हिच्या टायमाला डिलिव्हरी ही वाचली, ती मिली. अरे हा, असं झालं. मग काय केलं, मी लग्न केलं नाही. हा. आता लहान जीव बच्चा बरोबर आहे, याला मी लहानसं मोठं केलं. खरंच आहे. हा, सगळा जीव प्राण आपला त्या पुरी होय. तेच तुमचं त्याग आहे हो मॅडमच्या मुलीसाठी खरं आहे. मुलीसाठी, म्हणजे भवितव्यासाठी छान, म्हणजे एकदम हो. खूप आणि घरी आपलं काही कमी नाही. 35 एकर क्षेत्र आहे, ओके. सगळे ऊस लावून द्यायले, 4 माणसं कामाला आहे. हो. न मग मी सरळ सरळच बोलतो. मग हा, म्हणजे मला पसंत आहात तुम्ही, मला आवडेल तुम्ही म्हणजे विवाह केला तर माझ्यासोबत, लग्न आपलं जवळ जुळलं तर म्हणजे आवडेल मला. तुम्हाला वर्षात पॅकेज किती? वर्षाचं मला एक 12 लाख रुपये मिळतात. म्हणजे लाख रुपये महिना. हा, लाख रुपये महिना कटिंग कुटिंग करून 90-95 पर्यंत जातो मला. बरं, तुमच्या मला सगळ्या गोष्टी सांगा ना, म्हणजे एकमेकांबद्दल माहित झालं तर मग पुढचं बोलायला. हो बरोबर. ओके. कोणाला पासवायचं नाही आपल्याला. नाही नाही, जे आहे तेच ते ना. तुम्ही क्लिअर नाही, बोलू पण शकता. मग- नाही, सगळ्यांसमोरच बोलूया ना आता. क्लिअर किती जण आहे इथं? माझे पप्पा आणि तुम्ही ताई आहे. हा, काही गोष्टी अशा म्हणजे काही त्याचं पुण्याला जॉब आहे ऑलरेडी. तुम्ही दोघं जण लग्न झाल्यानंतर तिकडेच राहणार. आणि जसं मी सांगितलं, त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडतं. तर तो शनिवार रविवार आणि असलं पाहिजे. गावाकडचे जे आठवणी असतात त्या पुढच्या पिढीसाठी पण चांगल्या असतात. तुम्हाला इकडचं वातावरण पण तेवढंच गरजेचं असतं. आणि आमच्या वडील रिटायर झाल्यानंतर फायनली इथेच राहणार आहेत. ते नगरचा फ्लॅट रेंटने देऊन टाकणार, इथे राहणार. कारण ते वाट बघतायत कधी रिटायर होतात आणि कधी गावाकडे रिटर्न येतील. म्हणून हे घर अजून काही बदलवलेलं नाहीये. जसं जन्म झाला होता याचा, तसं हे घर पत्र्याचं, फक्त पुढचा शेड चेंज केला, बाकी आहे तसं ते सगळं. बरं, तुम्हाला काय प्रॉब्लेम सांगू दे त्यांना. नाही, आम्ही तुमच्याशी बोललो तर चालेल का? पण असं काही हो, बोलू शकता तुम्ही दोघं जण. नाही, काय मोकळे बोलले चालेल. नाही, इथंच बोलूया ना आता. बाकीला जाऊ. प्रॉब्लेम नाही. बोला बोला बोला. असं. काय नाही, मी तर म्हटलं काय मला ते सांगू आवडेल दे. तुमच्याशी लग्न बरं, तुम्हाला बायको म्हणून म्हणजे कशी मुलगी पाहिजे? तुमच्या काय अपेक्षा असतील मुलीकडनं? करायला. मला बायको म्हणून फक्त माझी एकच अपेक्षा आहे की त्यांनी समजून घ्यावं, घरादाराची जबाबदारी घ्यावी. त्याच्यानंतर मग बाकी कसं असतं की बाईच्या हातात सगळं कारभार दिला तर बाई तिच्या हाताने, तिच्या विचाराने म्हणजे घराला पूर्ण चालवलं पाहिजे व्यवस्थित. सजवते. बस, त्याच्या पलीकडे माझ्या काही छोट्याच अपेक्षा आहे, हे बाकी बघा, असं काही नाही. एकदा लग्न झाल्यानंतर आहे ना, बाई माणूस एकदा घरात आली, हम्म. तिच्यावर तो परपंच अंगावर पडत होते. हम्म. तिला सगळं काम करणं करावंच लागतंय. बरोबर आहे. म्हणून तिला दादी म्हणत होतं काही स्वयंपाक पाणी करायला नाही. नाही, आपलं म्हणजे तसं स्वयंपाकाचा हा विषय नाहीये काय. म्हणजे मी जसं म्हटलं तर मी तिचा पुण्याला एकटाच राहतो, हो. त्याच्यामुळे स्वयंपाक अर्धापेक्षा जास्त स्वयंपाक मीच बनवून घेतो. त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काय असं फार टेन्शन नाही. आणि थोडीफार मी मदत करतच राहील. आणि तर मॅडम जसे बोलल्या की जेवणाचा विषय म्हणा किंवा जॉब करण्याचा विषय, त्यांना थोडं बाहेर काम करायचे, तर साहजिक आहे दोघांनी मिळून जर चालवलं, एकत्र केलं तर त्या गोष्टी पुढे ढकलल्या चांगलंच जातात. आहे ना. मग बाकी तुमच्या काही गोष्टी लिस्ट असेल तर ते आताच क्लिअर करा. कारण काय, जॉब करेल ना, काय प्रॉब्लेम नाही. जॉबला तर आमची परवानगी आहे. कारण म्हणजे आता बघा पुण्याला- पाहुणे, तुम्हाला आता म्हणजे बोलून चालू सांगतो, पोरीला आई नाहीच आहे बरोबर. नाही, सांगितलं पण तसं. मी एकटे वडील आहे. पण मी माझ्या पोरीला मी अजून घराच्या बाहेर कुठे पाठवलं नाही बाहेर. आणि कोणतं कामही त्यांनी मला करू दिलं करून नाही. दिलं नाही. तिला फक्त स्वयंपाक पाणी येतोय आणि तुम्ही मशाल बाय आपल्याला शेतात जाऊन पाहायचंय, काही करू लागायचं. शेतात पाहिजे हे एवढी काही गोष्ट, करणार नाही. एवढे पण आणि आम्ही ते म्हणजे झालं- म्हणजे आम्हालाही ते कळतं. झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर पोरीला असं वाटलं बा
आपले वडील एकटे 8-15 दिवस त्याच्याजवळ राहा म्हणजे म्हणून तुम्ही माझ्यावर इतके दिवस का राहिली धमकी नको द्यायला. नाही आजच बोललेलं असतं ते बरं. नाही मी बोलते ना बघा, हा बोलून घे. लहानपणापासून आई नव्हती तर माझा सगळा सांभाळ माझ्या वडिलांनी केलाय. कोणत्याच गोष्टीची कमी करून दिली नाही की आईची पण त्यांनी म्हणजे आई नाही हे सुद्धा भासू दिलं नाही मला कधी. त्यांनी सगळ्या गोष्टी माझ्या सगळ्या मी जिथं बोट ठेवलं ती वस्तू माझ्यापर्यंत आलेली. तर माझं एवढंच म्हणणं आहे की मला जो मुलगा पाहिजे ना तो घर जावं म्हणून पाहिजे. मी माझ्या वडिलांना सोडू नाही शकत आणि माझ्या नंतर त्यांना कोण सांभाळन हे पण मला माहित नाही. आता कोणी माझा भाऊ बहीण दुसरं कोणी असतं तर मी विचार केला असता, पण बघा आता तुम्हाला. तर ही घर जावई म्हणते, मग कसं करायचं? मला तर काहीच कळत नाहीये. तूच बोलून घे तर जरा, बाकीचे मी बोलतो. आता मी बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की तू काय आहे ते क्लिअर बोलावं. म्हणजे मी बोलणं चुकीचं राहील. लग्न तुला करायचं आणि तुला जर पटली असेल आणि तिचं पण बरोबर आहे की तिच्या मागे एकटेच फादर आहेत, पण मग आई वडिलांचा पण विचार आहे मागे. ठीक आहे, बोलतो तर. तुम्हाला आणि मला असं विचारायचं होतं की तुला घर जावईच हवा का, असं कारण काय? कारण तसं सांगितलं ना माझे वडील एकटेच आहे. म्हणजे मला सवय नाही कोणाच्या घरात जाऊन राहायची. मी कधी गेले पण नाहीये. ओके. मी माझं घरच सोडलं नाही. कॉलेज घर एवढंच बस. गेले तर फिरायला फ्रेंड सोबत बस. आता हे तर मला नाही माहिती बरं का घर जावायचं रिझन. आता याच्यावर याचं काय डिसिजन असेल त्याच्यावर आम्ही ठाम. नाही, पण आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न बरं झाल्यानंतर घर जावई नसेल म्हणत नाही ऐका, मग मी पुरीच्या घरी राहू शकतो का? बिनधास्त. काय मग आता तुम्ही इकडे राहिल्यावर मग आमचं आता एवढी प्रॉपर्टी आहे आमची. मग एक मिनिट, मला असंच म्हणायचं आहे की आता तू जसं बोलली का आमची एवढी प्रॉपर्टी आहे, आम्ही तर त्यांना इथे राहायला हो म्हटलं, पण आता आमची इकडे एवढी प्रॉपर्टी आहे, एवढं सगळं आहे, त्याचा जॉब पुण्यात आहे आणि तो तेवढं सोडून तुझ्या इथं राहणं हे त्याला जमेल का? त्याने त्याच्या आईवडिलांना पण तो एकटाच आहे. मला पण माझा संसार आहे, मी इकडे येत नाही. याचं लग्न नव्हतं झालं ना, आज शनिवार रविवार येतं म्हणून याला इथं 2 दिवस स्वयंपाक करून द्यायला मी इकडे यायची. आता तर मी येणार नाही तुझं लग्न झाल्यावर. मग कसं करायचं? याच्या आईवडिलांचं पुढे चालून कसं करायचं? नाही, मला असं वाटतं ताई ही अट जरा अमान्य म्हणजे न पटणारीच आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल तर हे मग बघा, एक- मी परत नाही ऐका, मी बोलतो आता. मला तरी असं वाटतं की जर ही गोष्ट जर तुम्हाला पाहिजे असेल, मी तयार आहे. तुम्ही म्हणत असाल घर जावई बनून तुमच्या घरी राहायला मी तयार आहे. नाही अशी काही बळजबरी नाही बरं का तुमच्यावर नाही, पण की तुमची जर अट असेल तर मला पसंत आहे. कारण तुम्ही वाटलं तर बघा लगेच निर्णय घेऊ नका बहीण भाऊ. हा विचार आई करा. वडील आहे, तुम्हाला जन्म दिलेला आई वडिलांनी, तुम्ही त्याला 2 शब्द विचारा. आपण वाटलं तर महिन्याने लग्न करू. नाही, आपल्याला विषय काही तो नाही दादा. हे बघा, आमच्या इथं असं ठरलेलं आहे की आमच्या वडिलांनी सांगितलंय तुम्हा बहीण भावांना पटले ना तर तुम्ही बिंदास्त हो म्हणा, कारण संसार हा दादाला करायचा आहे. नाही, मी स्ट्रेट फॉरवर्डच बोलतो ताई आता. हा. म्हणजे काय उगाच बिचकत हा. मलाही पटत नाही. तुमचं नाव पूजा ना? हो मी आता मगाचपासून पूजा जी आहे का, मला तुम्ही खरंच आवडलं आणि मला खूप आवडेल तुमच्याशी लग्न करायला. फक्त विषय असा आहे की तुमची जी अट आहे ती मला फारशी म्हणजे न पटणारीच आहे. पण एवढंच आहे की जर तुमची इच्छा असेल की मी तुमच्यासोबत राहावं तर मी तयार आहे लग्नासाठी. आणि मी घर जावई म्हणूनही राहायला तयार आहे. राहिला प्रश्न जॉबचा, तर ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथे मी शिफ्ट करून घेईल किंवा स्विच करून घेईल माझी कंपनी. फक्त त्यासाठी माझी पण एक अट तुम्हाला मान्य करावी लागेल. कोणती अट आहे तुमची? तेच की जर मला तुमचं घर जावई म्हणून म्हणजे बनवून घ्यायचं असेल विवाहानंतर, तर माझ्या घरच्यांच्या नावावर तुम्हाला 25 लाख रुपये द्यावे लागतील. हा, 25 लाख? तू असं का बोलला 25 लाख? अरे पण थांब तू एक मिनिट, 25 लाख का कारण मी त्यांच्या मागितले? घरी नांदायला जाणार आहे ना आता. सहसा पोरी नांदायला येतात विवाहानंतर, लग्नानंतर. तुम्हाला ते पण आता कामाला नाही लावायचं मला काही. नाही, माझ्या घरच्यांसाठी कोण बघणार? माझ्या आई वडिलांकडे हा, कोण ते बरोबर बघणार? तुमचं. माझ्या घरच्यांसाठी, माझ्या आई वडिलांसाठी मी आई वडिलांचा विचार करू शकत नाही. जर तुमची पोरगी तुमचा विचार करते, तिचा वडिलांचा विचार करते, मग एक मुलगा म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही माझ्या आईबाबांकडे बघण्याचं? बहिणीला तर तिने तिचं चांगलं करून कल्याण केलेलं आहे. तिचं घरी ती सुखी आहे. माझ्या घरचं काय? आईबाबा आता रिटायर झाले, म्हणजे वडील रिटायर झाल्यानंतर ते गावीच येणार. पण त्यांच्याकडे मी नाही पाहायचं, पोरगा म्हणून तर कोणी पाहायचं? आणि आता सून म्हणून जर तिने सांभाळ केला घराचा, सर्व हक्क तिच्याकडेच आहे, सर्व निर्णय तिच्याकडेच आहे. आई बाबा थोडी आता निर्णय घेणार आहे त्या वयात. सर्व काही तिलाच पाहिजे. बरं मी काय म्हणतो पूजा, काय? तर पाहुण्याला आपल्या घेतल्यापेक्षा त्यांना 25 लाख दिल्यापेक्षा आपली जी जमीन जागा आहे ती वकून टाकू. ती नाही तरी तुलाच होणार आहे. नाही विका असं आम्ही म्हणणार नाही आणि तिलाच होणार आहे. आम्ही हे पण नकोय आम्हाला का तुम्ही तिलाच द्या.
तुम्ही ती आज कुठे दानही केली तर जी आज रिस्पेक्ट आहे तिच्याबद्दल आमच्या मनामध्ये ती शेवटपर्यंत राहणार हे शब्द आमचा. कारण आम्ही कुणाची मुलगी नाही, आम्ही आमच्या घरात सून नव्हे तर मुलगीच आणणार आहे, कारण ती या घरातली मालकी नसणार आहे. आमचे आई वडील वय झालंय, वर्षभरात रिटायर होणार, ते गावाकडे राहणार. हे सगळं काही तुमचंच आहे. माझं येणं जाणं जास्त नसतं आणि मला यांच्या संसारात लुडबुड करायला आवडत नाही. आणि तू तुझ्या वडिलांना दूर कर मी हे कधीही म्हणणार नाही, कारण तू वडिलांची एकुलती एक आहे. त्यांनी अख्खं आयुष्य पणाला लावलंय तुझ्या एका जन्मासाठी. तर मी हेच सांगेल की शेवटच्या श्वासापर्यंत तू त्यांना साथ दे म्हणून. एकच करून मग काय पूजा जाऊ दे, मग इकडे तर राहू आपण दोघं पण. पण त्यांना प्रॉब्लेम नको पप्पा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही बा. ते नाही म्हणताय ना. तुझं काय नाही तर उद्या जाऊन म्हणाल बापाला पण घेऊन आली त्या गोष्टी. पूजाजी मी त्या विचारांचा नाहीये बरं का. मला आईवडिलांची म्हणजे म्हणतात ना आपण आईवडील काय असतात त्यांचं महत्त्व माहिती आहे मला. माझे असो की तुमचे असो, तुमचे वडील ज्यावेळेस आपले आता एक नातं तयार होणार बरोबर आहे, त्यावेळेला तुझे वडील माझेच वडील असणार आहे, माझे वडील तुझेच वडील असणार आहे. आणि असं गृहीतच धरू नका की मी तुमच्या आईवडिलांना असं माझे बोज आहे बाबा माझ्या घरात कशाला. आता मी समजतो बिना आईचे तुम्ही म्हणजे वाढवलेलं आहे मुलीला, शिक्षण दिलेलं आहे, आता याच्यावर तुझं काय म्हणणं आहे मला फायनल सांग, म्हणजे आम्हाला कळवलं तर जास्त ते बरं राहील. आणि समोरासमोर आता बोलणारे तुमचे दोन आणि आमचे दोन. लग्न तुम्हाला दोघांना करायचंय, 10 लोकांना विचार करून किंवा त्यांचे विचार घेऊन कोणाचं आयुष्य चालत नाही. संसार दोघांना करायचा. हो म्हटलं तर आपण आज फायनल करू, नाही म्हटलं तर कुठलाही राग नाही. आज तू नाही दुसरी एखादी मुलगी बघता येईल. नाही मी तर म्हटलं माझ्याकडून तर हो आहे, मला पूजा आवडली नाही काय करू फायनल करून टाकू आपण, या लग्न लावून घेऊ, मी तुझ्या सोबतच राहील. चालेल. आणि तुम्हाला वाटलं जेव्हा की तुम्हाला घरी जाऊन चक्कर मारून यायचा, तुम्ही बिंदास सॅटर्डे संडे बरोबर जायचं. जावायला तुम्ही सोबत घेऊन जात जा. असं पण म्हणणं नाही का त्यांनी तुमचं केलं आणि आम्ही म्हणू का नाही हा सासऱ्याचाच करतो. चालेल चालेल. बिलकुल हा विषय राहणार नाही. बरं तुला पोरगा आवडला? हो. पाहुणे तुम्हाला तुम्हाला खरंच आवडलो की वडिलांमुळे तुम्ही नाही आवडले मला. विचार चांगले आहेत तुमचे, प्रत्येक गोष्ट समजून घेतात. आता माझ्या वडिलांना तुम्ही तुमच्या घरात ठेवायला तयार आहे म्हटल्यावर मग काळजीच करू नका. मी म्हटलं ना तुम्हाला की मला त्या गोष्टीचं करायचं फायनल मग. हो चालेल मग आपण काय करू, जाऊ फायनल झालंच आपलं 99%. 1% बाकी आहे. हो काय करू 15 दिवसामध्ये तुम्हाला उद्या घरी गेलो का फोन करतो, चालेल तारखा बिरखा काढतो. चालेल. तुमचा बायोडाटा द्या मला, चालेल. मग आपण तारीख फिक्स करून घेऊ, त्या तारखेला लग्न लावून टाकू. बायोडेटा म्हणजे अशा हा कुंडली द्यावं लागेल. बायोडाटा बोलतो आम्ही. अच्छा तुम्ही बायोडेटा म्हणता, बरं हरकत ठीक आहे चालेल चालेल. मला चला येऊ मग. हो म्हणजे नाही तो आता काय 2 मिनिटं जरा म्हणजे काय बोलायचं होतं. तुम्हाला रागायला हा. चला जातो. मला असं वाटतं आता बोलण्यात काही अर्थ काय बोलला नसावा. की आता एवढं मोकळं हा जे बोलायचं तेच बोला, काय हरकत आणि हवं तर तुला काही डाऊट असला तर फोनवर डाऊट क्लिअर नाही, करून बस थँक्यू बोलायचं होतं. घ्या. नाही तुम्ही असं पण बोलू शकता. एक्सेप्ट केलं मला. आणि नाही अक्षय पण तुमच्या मन नाराज जा 2 मिनिटं बोलू की काय नाही काही हरकत नाही. नाही बोलू, आम्ही कॉलवर बोलते मी. बरं कॉल कॉन्टॅक्ट नंबर घेऊन टाकायचं. आहे नंबर दिलेला आहे. दिलेला आहे. मागे ते पत्रिका आहे, नाव नंबर ऍड्रेस पत्ता दिला होता त्याच्यासोबत नंबर दिलेला आहे. अहो दादा आता खूप लोक पुढे गेलेत, मुलांना कळतं काय करायला पाहिजे. नंबर दिलाय, मी बोलले नाही पप्पा अजून. हा का? हा बरं तुम्ही येता का, आपण बोलूयात मग नंतर. हो चालेल. नमस्कार. तुला खरंच मुलगी आवडली? आवडली म्हणजे नाही, पहिलं मुलगी पण छान आहे आणि त्यांचे विचार पण छान आहे. आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे माहिती का, आपण पण ऍडजस्ट केलं पाहिजे. कारण ह्या गोष्टी ते जर मुलांनी त्या मुलीच्या वडिलांनी अख्खं आयुष्य तिच्यासाठी काढलं तर साहजिक आहे. मला आपण ते सांभाळू. त्याबद्दल काही वाईट वाटलं नाही किंवा राग नाही आला मला. म्हणजे ती ठाम जी होती ना, मी त्या गोष्टीला मला खरंच खूप आहे. पसंत पडली. म्हणजे मी म्हटलं यार ही वडिलांसाठी एवढं ठाम बरं आहे. चल तू बाबांना फोन करून सांग आता. मी काय असं सांगतो सांगणार बरं सांगते. ते साखर ठेवतील बाप्पा पुढे. हो. मला पहिला नमस्कार करू दे. खरं. तुझा देवा तर मित्रांनो तुम्ही आजचा एपिसोड बघितला. सो असं सगळ्यांनी समजून जर घेतलं आणि दोन्ही घरचे जर अंडरस्टँडिंग जर असली चांगली तर नक्कीच स्थळ चांगले जमतात. आपण म्हणतो मुलं कमी आहेत, मुली कमी आहेत. आपले विचार डोक्यातले कमी झाले. तर समाजात खूप मुली आहेत. आपण एकमेकांना सांभाळून घ्या. आणि आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकची आशिक. सगळ्यांना